आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन. सदाफुली अन प्राजक्ताची, बकुळ गुलाब अबोलीची, ही मोगरीची ती तगरीची, जास्वंद आणि निशिगंधाची, फुलबाग असे ही आनंदाची, फुलबाग असे ही आनंदाची. सकाळच्या प्रहरी घरापुढच्या फुलबागेत रमायला कोणाला नाही आवडणार. खरोखर ही फुलबाग म्हणजे आनंदाचीच बाग आहे. नुसतं बागकाम करण्याचा छंद सुद्धा आपल्याला केवढा आनंद देऊन जातो. आणि ही फुलं उंच झाडावर असो, कुंजवनात असो, कुंडीतल्या रोपावर असो किंवा अगदी जमिनीवर पडलेली असो, फुलं आपल्याला आनंदच देत असतात. आनंद या भावनेचं दृश्य रूप कोणतं? तर फुलं. म्हणूनच आनंदाचे प्रसंग फुलांसवे साजरे केले जातात. पुष्पहार, पुष्पगुच्छ, पुष्पदाणी, पुष्परचना, पुष्पमाला या साऱ्यांमुळे समारंभ, शुभप्रसंग, सुखसोहळे नुसता आनंद उधळत असतात. अरे, मी फुलांवरून पुष्पावर कशी आले? हो, फुलं काय, पुष्प काय, कुसुम काय किंवा सुमन काय. कुसुमातुनी फुलते सुमन. कसे? दिसता क्षणी कुसुमे, मन आपले प्रफुल्लित होते, मन आपले सुमन होते. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. आहा, जाईजुईच्या या गंधाने भले भले गुंग होतात. आणि मीही गुंग झाले माहेरच्या आठवणीत. आई रोज जाईजुईची फुलं परडीत गोळा करायची, त्या फुलांचे गजरे करून ठेवायची आणि दिवसभरात घरी येणाऱ्या किंवा आजूबाजूच्या स्त्रिया मुलींना तो गजरा द्यायची. मग आंबाडा, चक्कर, वेणी, शेपटा, पॉनीटेल सुद्धा या फुलांनी सजायचे आणि गंध पसरीत राहायचे. मी सुद्धा आईचा हा वारसा पुढे चालवते. फुलं म्हणजे आनंद, आनंद वाटावा म्हणतात. म्हणूनच देवळात जाताना माझी फुलांची परडी तऱ्हेतऱ्हेच्या रंगफुलांनी भरलेली असते. कलात्मक असा मोठा फुलापानांचा हार देवासाठी दिला की इतरे जनांच्या अंजुली मी फुलांनी भरून टाकते. आणि मग उरलेल्या फुलपाकळ्यांची रांगोळी तर अगदी ठरलेलीच. आणि त्याच्यामुळे सारा मंदिराचा परिसर कसा सजलेला असतो, लोकांना आनंद देत. सणवार असो, पूजा, धार्मिक कार्य असो, विवाहासारख्या महत्वाच्या गोष्टी असो किंवा काही समारंभ, उद्घाटने असो, सगळीकडे सर्व ठिकाणी फुलांचा साज. सजावटीला फुलं, सत्काराला फुलं ही हवीतच. फुलांशिवाय काही नाही. फुलांना बघताच आपल्या चित्तवृत्ती उत्साहित होतात. फुलं मिळताच आपल्याला सुखद भावना आपल्यामध्ये निर्माण होतात. आणि इतरांना आपण फुलं देतो तेव्हा त्यांच्या गालांवरच फुलतात आनंदाची फुलं. असा फुलांच्या माध्यमातून आनंद लुटण्याची संधी आपल्याला मिळालेली असते आणि आपण ती घ्यायलाच हवी, नाही का? गुलाबाचा काटा लागला आणि मी भानावर आले. पण गुलाबाला पाहिलं की काटा विसरायला होतं. गुलाब म्हणजे सानुलं कमळच. गुलकंद करायचा म्हणून त्या गुलाब फुलांना कुठे कुठे शोधत फिरायचो हो आम्ही भावंड. आई गुलकंद करायची, पण ती काचेची बरणी मात्र कुठेतरी लपवून ठेवायची. ती म्हणायची, गुलकंद हा खाऊ नाही, औषध आहे. इतक्या गोड खाऊला औषध म्हणायचं म्हणजे किती कडू कडू वाटतं ना. ती सांगायची, उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर गुलकंद हे एक औषधच आहे, कारण हा थंड गुणधर्मी असतो. ती त्याचा उपयोग घरातल्याच नाही तर गल्लीतल्या सगळ्यांनाच करून द्यायची. वनस्पतींमध्ये किती फुलं असतात. काहींचा उपयोग औषधासाठी करतात,
तर काही फुलं मसाला करण्यात वापरतात. सूर्यफुलापासून जसं तेल तयार करतात तसं अनेक फुलांमधून गोळा केला जातो तो मध. आणि हे काम कोण करतं? मधमाशी. आई न कळत आमचा जणू अभ्यासच घेत होती. फुलांपासून रंग कसे तयार केले जातात, त्यासाठी कोणकोणती फुलं वापरतात, आईने अशी माहिती सांगितली की आम्हीच त्यात रंगून गेलो. एकदा मी, दादा आणि आमचे 2 सवंगडी आम्ही अभ्यासाला बसलो होतो. पण अभ्यासापेक्षा सामान्य ज्ञानावरच बोलतो आहे हे आजोबांनी पाहिलं आणि तेही आमच्यात सामील झाले. म्हणाले, अरे मग सांगा बरं, आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय फूल कोणतं? कमळ. चौघांनी एका सुरात उत्तर दिलं. पण कोणी म्हणालं कमळ, कोणी म्हणालं कमल. आम्ही थबकलो, एकमेकांकडे बघू लागलो. हसत हसत आजोबा म्हणाले, अरे चालेल चालेल, दोन्ही बरोबरच आहे. आणखीन काय काय बरोबर आहे? पद्म, राजीव, पंकज, कुमुद. आम्ही ऐटीत सांगितलं. आजोबा म्हणाले, हो हो ते तर आहेच, पण नीरज, तोयज, सरोज म्हणजे कमळ. उत्पल, अब्ज, पुष्कर, इंदिवर म्हणजे कमळ. जलज, सरसीज, अरविंद आणि पुंडरीक म्हणजेही कमळ. अरे बाप रे, एवढी नावं फक्त एका कमळाची? होय रे होय. कमळांचे रंग, आकार, त्यांची विविधता या नावांमध्ये आहे. देवदेवतांच्या कथांची विविधता या नावांमध्ये आहे. आपल्या संस्कृत श्लोक, स्तोत्र, पोथी यांच्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात या नावांचा उल्लेख असतो. हे ऐकताच संस्कृत भाषेचा आपण अभ्यास करायचाच या निर्धाराचं कमळ आमच्या मनात मात्र त्यावेळेला फुलत गेलं होतं. आणि बर का, आजोबा पुढे सांगू लागले, आपल्या देशासारखंच व्हिएतनाम या देशाचं सुद्धा राष्ट्रीय फूल कमळच आहे. आमच्या ज्ञानात भर पडली. आम्ही आनंदाने ओरडलो, ओ. मोगऱ्याच्या गंधाने तर कवी लेखकांना सुद्धा धुंद केलं. बायकोसाठी घ्यावाच अशा मोगऱ्याच्या गजऱ्याने नवऱ्यांना मोहित केलं. पण मोगऱ्याचा गजरा म्हणूनच तर प्रेमाचं प्रतीक मानला गेला. हिरवा चाफा, सोनचाफा ही फुलं जर मिळाली नाहीत तर चोरून घ्यावी असं वाटावं, इतका याचा गंध वेडा आहे. बकुळीच्या फुलांची पखरण, प्राजक्ताचा सडा, आकाश मोगरीचं ते टपकणं, गुलमोहराचे लाल तर कधी जांभळे गालीचे. जांभळ्या निळ्या रंगाचं फूल मी सर्वप्रथम पाहिलं ते म्हणजे आम्ही आजीच्या गावी गेलो होतो ना तेव्हा. काय तो धाब्यापर्यंत डवरलेला 5 पदरी वेल, त्यावर भरघोसपणे उगवलेली ती निळसर जांभळी फुलं, अगदी बारीक नक्षीकाम केल्यासारखी ती कृष्ण कमळाची फुलं होती. कृष्ण उभा मध्यभागी, 5 पांडव त्या भवती, अन शतकौरवांचे कडे भवताली. आजीचं सांगणं म्हणजे फुलांची बरसातच. शेवंती, हसरी, पिवळी, पांढरी, सानुली अन मोठी साजिरी, ताम्हिणीची निळी झुलाई, कौशी फुलांचा रंग केशरी, पांगाऱ्याच्या काट्यांमध्येही शेंदरी फुले लगबगती, सुमनांचा पिवळ्या असे बहावा, मधुमालती मधुर गंधा, पळसाचा ग भासे वणवा, पळसाचा ग भासे वणवा. आजीचं हे सगळं उत्स्फूर्त फुलांचं काव्यच असायचं. आजी पुढे म्हणाली, असं जरी असलं तरी देवाला आवडतात काही विशिष्टच फुलं बरं का. गणपतीला लाल, विष्णूला शंकराला पांढरी फुलं, लक्ष्मीला गुलाबी फूल आणि कमळ, दत्ताला पिवळी फुलं वाहतात. देवी, मारुती, सूर्य या देवांना लाल फुलं तर शनी देवाला निळी फुलं वाहतात. आजी पण असं का बरं? अगं, ज्या देवाचे जसे सामर्थ्य, जशी ज्याची ऊर्जा, तशी त्या फुलांची महती. काही फुलं शीतल असतात, सौम्य असतात, काही उग्र असतात. ती फुलं त्या त्या देवाला प्रिय असतात.
नारळाच्या झाडावरची फुलं दाखवायला मामा आम्हाला घेऊन जायचा आणि उन्हाळी फुलांचे म्हणजे फक्त उन्हाळ्यातच उमलणाऱ्या फुलांचे अनेक देखावे आम्हाला बघायला मिळायचे. त्या फुलबहाराच्या दर्शनाने आम्ही सुद्धा प्रफुल्लित व्हायचो. खेडेगावातला हा वेगळेपणा आम्हाला आवडायचा. म्हणून सुट्टीत कुठे जायचं तर आजीकडे, मामाकडे, अर्थात खेडेगावी. असं खेडेगावालाच जावंसं वाटायचं. अजूनही वाटतं खेडेगावात जाऊन राहावं आणि हा सगळा निसर्गाचा आनंद, या आनंदाच्या सुखात आपण जगावं. कुसुमांच्या या आठवणी पण अशा आहेत ना, मन सुमन करून टाकतात. नेदरलँडची प्रसिद्ध फ्लॉवर व्हॅली साऱ्या जगाला आनंद देते. उत्तराखंड इथली फ्लॉवर व्हॅली आपला सारा शीण घालवते. फुलांचं भरमार उत्पादन आणि त्या फुलांचा मोठा व्यापार त्या तामिळनाडूलाच जमतो बुवा. फुलांच्या आवडीतूनच घडतात मोठमोठे फ्लॉवर शोज. मात्र जपानी लोकांची पुष्परसिकता अवघी निराळीच. इकेबाना अर्थात पुष्परचना करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. खरी तर खरी कागदी पुष्परचना सुद्धा साऱ्या जगात प्रिय करून टाकली त्यांनी. घराभोवती, घरातल्या प्रत्येक खोलीत फुलांनी टवटवलेली झाडं असावीत म्हणून सुद्धा बॉन्साय हा प्रकार त्यांनी शोधून काढला. अशी ही फुलं माणसाला वेडं करून टाकतात. डेलिया, झेनिया, लिली अशा अनेक प्रकारच्या परदेशी पाहुण्यांनी आपल्याकडे कायमचं वास्तव्य केलेलं आहे. पण काही फुलपाहुण्यांना एखाद्या मौसमातच इथे येऊन फुलण्याचा मोह होतो. एफोर्बिया, मिली, अडेनियम, डिकोमा, ट्रम्पिडनाईन, कितीतरी अशी खूप फुलं आहेत. कोणी उन्हाळ्यात बहरतात, कोणी हिवाळ्यात. गंधापेक्षा रंगरूपाने शानदार असलेली फुलं सृष्टी सौंदर्याचं लेणं ठरतात. हो, अशीच येते हवेची झुळूक, एखाद्या कुसुमगंधाने भारावलेली आणि आठवणींच्या सुवासात आपल्याला गुंगवून टाकणारी. घरापुढच्या या फुलबागेतून आत घरात जात असता पायरीच्या दोन्ही बाजूंना फुलारलेल्या ताटव्यांनी जणू मला अडवलंच. मग मी तिथेच पायरीवर बसले. पांढऱ्या आणि गुलबाक्षी रंगाची सदाफुली मी हाताने स्पर्शत राहिले. माध्यमिक शाळेत शिक्षणाचं ते शेवटचं वर्ष होतं. सेंड ऑफ, निरोप समारंभ होता. आमच्या शिक्षकांनाच आम्ही विद्यार्थिनींनी वेगवेगळे फिशपॉन्ड्स दिले होते. नेहमी हसऱ्या, उत्साही असणाऱ्या मराठीच्या मॅडमना आम्ही सदाफुली हा फिशपॉन्ड दिला होता. हसत हसत त्यांनी तो स्वीकारला आणि त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कन्या शाळेतल्या कन्यांनो, तुम्ही सुद्धा जीवनभर सदाफुलीसारखं सदा हसतमुख राहावं हीच माझी सदिच्छा. खरंच मॅडम त्यावेळी एक संसारी गृहिणी होत्या. त्यांना नसतील का संसारातले क्लेश? पण विद्यार्थिनींनी स्वतःहून त्यांना सदाफुली म्हणावं असं त्यांचं असणं आपल्याला एक धडा शिकवून गेलं. जीवनातला एक महत्वाचा धडा, सदाफुलीचा धडा. सर्वदूर, सर्व ठिकाणी, सगळीकडे पहावं, ही फुलं आपल्या स्वागताला स्वतःहून सज्ज असतात. सर्व वेळी, सदा, सर्व काळ सुवासाच्या परिमळाने आपल्याला आनंदी करत असतात. आणि हा सुवास, हा दरवळ, हा सुगंध या क्षणांपुरताच, या वेळेपुरताच असू नये. तो चिरकाळ आपल्याला लाभत राहावा म्हणून फुलांनी आपल्याला दान दिलं अत्तराचं. स्वतःचं जीवन त्यागून अत्तराच्या रूपात फुलांनी आपणा माणसांचा आनंद अगदी चिरंजीव केला. असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. हा बोध, ही शिकवण आपण फुलांकडून शिकायला हवी. हो, खरंच आनंद देण्याचा, आनंदाचे दान करण्याचा हा धडा आपण शिकायलाच हवा. किती सुंदर धडा,
किती सुगंधी धडा. हा धडा आपण शिकायलाच हवा. आताच आपण सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध ऐकला, कुसुमातुनी फुलले सुमन.